नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. असा देशामध्ये जर पहिला संदेश कोणी दिला असेल, कराळे साहेब. 365 दिवस बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हारार्पण करण्याचा संदेश या देशामध्ये जर पहिलं कोणी दिला असेल तर एकाच महामानवानी, त्यांचं नाव आहे डॉक्टर हर्ष मोदी. आम्हालाही माहित नव्हतं खऱ्या अर्थाने. म्हणजे सोन्याची असलियत सोनारालाच कळत असते, भंगार क्या जाने सोने की किंमत. आणि आता तुम्ही सांगून दिलं खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हे चांदी लोहा काही नाही, हे सोनाच आहे. सर्वांच्या बापाचा बापच आहे तो बाबासाहेब आंबेडकर. आणि ते आम्हाला या ठिकाणी भंतेजींनी शिकवलं. आणि ज्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली, माझ्या आई भगिनी पण त्या ठिकाणी कराळे सर बाबासाहेब कोट पॅन्ट आणि टाय मध्ये राहत होते. माझ्या भगिनी पण त्या टाय मध्ये दिसतात. ही सुद्धा शिक्षा त्या ठिकाणी आमच्या भंतेजींनी दिली. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. आता ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं ते त्या ठिकाणी आपल्या समाजाचं त्या ठिकाणी गुणगान करताय की आपला समाज हा बौद्ध समाज हा सर्व समाजापेक्षा उच्च शिक्षित आहे. कारण तो कार्यक्रम घेतो जे बाबासाहेबांचे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान या समाजाला सांगतो. पण माझा समाज हा ओबीसी समाज हा झोपलेला आहे, ते स्वतः त्यांनी या ठिकाणी सांगितलं. असे जर कराळे प्रत्येक गावी गुरुजी तयार झाले तर मला वाटते जे आता सत्तेवर आहे त्यांना दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्यांची सत्ता त्या ठिकाणी खारिज करतील. आणि ते पाहिजेच त्या ठिकाणी विधानसभेत. आम्ही दोघंही तिकीटला मागायला गेलो होतो, आम्हाला दोघांनाही तिकीट नाही भेटली. ना पढ़ी है गीता मैंने, ना पढ़ा मैंने कुरान, ना पढ़ा मैंने गुरु ग्रंथ साहिब, ना वेदों का मुझे ज्ञान. जब से जाना है मैंने भारतीय संविधान, मेरे लिए फक्त संविधान ही है भगवान, संविधान ही है भगवान. हे दुसऱ्या त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकांना का समजत नाही. या ठिकाणी मोहम्मद अब्दुल कलाम म्हणतात, बिका हुआ पत्रकार, डरा हुआ विपक्ष और मुर्दा आवाम, ये तीनों लोकतंत्र के लिए घातक है. ये बात सच है. और जब तक ये समझते नहीं यहाँ का आवाम, तब तक यहाँ पे अनपढ़ों के पंतप्रधान ही जीत के आएंगे, दूसरे लोग नहीं जीत के आएंगे. ये वस्तुस्थिती है. माझा समाज, तुम्ही तर तुमच्या समाजाला सांगितलं, पण माझ्या समाजाला सुद्धा मला सांगायचं आहे. काय म्हणतात त्या ठिकाणी वामनदादा कर्डक, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे, भीमा तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता फक्त सत्तेसाठी लोकांचे लालायित आहे. आता ओबीसीचा नेता या ठिकाणी माझ्या पक्षाचा नेता निलेश कराळे बोलत होते की हे ओबीसी लोक दुरुस्त झाले नाही. तुम्ही उद्या त्या ठिकाणी बावनकुळेला सांगा, उद्या ठिकाणी मतेंना सांगा, जेवढे ओबीसी समाजाचे आमदार असतील त्यांना अगोदर मी तर म्हणतो निलेश कराळेकडे ट्युशन लावणं गरजेचं आहे. आणि यांच्याकडे जर ट्युशन लावली तर ते दुसऱ्या दिवशी पासून बदलून जातील. इंसान को इंसान बनाना है, उन्हें इंसानियत डालना है.
इंसान को बनाने के लिए क्या किया? बुद्ध ने अपना राज्य छोड़ दिया. आणि तुम्ही आहे संजय कठाळे साहेब, बुद्धाशिवाय मार्ग नाही आणि बाबाशिवाय मार्ग नाही. आपण मातंग समाजाचे आम्ही तुमचे भाऊ आहे, चर्मकार समाजाचे सुद्धा आम्ही भाऊ आहे. उपवर्गीकरणाचं जे प्रकरण सुरू आहे, आपल्याला काही गरज नाही, फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये लोक मिरिट येणारे मिरिट येतातच आहे. आणि मातंग समाजाचा सुद्धा मुलगा आता जे 98% बौद्ध समाजाच्या मुलीला मिळाले, उद्या मातंग समाजाचा मुलगा सुद्धा 99% आणू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकाला वाचल्याशिवाय न माणसाला वाचल्याशिवाय तो काय आहे ते कळत नाही. आणि म्हणून पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. म्हणून मातंग समाजाने पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. बाबासाहेबाला वाचणं गरजेचं आहे. जर बुद्धाने राज्य छोड़ला असेल, इंसानियत को इंसान बनाने के लिए, तो आंबेडकर ने भी धर्म छोड़ा है, हिंदू धर्म छोड़ा है. अशोका ने युद्ध को छोड़ा है और फुले ने तो अपना घर ही छोड़ दिया है. म्हणजे ज्या या थोर माणसाने जे काम केलं ते जर मातंग समाजाने, चर्मकार समाजाने, 59 जातीच्या लोकांनी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, माणसाची उंची त्याच्या उंचीवरून मोजता येत नाही. बाबासाहेब म्हणतात माणसाची उंची ही त्याच्या विचाराने उंची मोजता येईल. त्याची उंची हे त्याच्या विद्वतेने आपल्याला मोजता येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर, म्हणून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आनंद शिंदे म्हणतो मला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आमच्या रक्तातही त्या ठिकाणी अन्न आहे, लहू साळवे आहे. आमच्या रक्तामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संत रविदास, नेता रामदास, राबिंदास, चर्मकाराचे लोक सुद्धा आमचे भाऊबंद आहे. त्यांना आम्ही आमचं समजतोय. किती चर्मकार समाजाचे आमदार झाले जरा अभ्यास करा. जेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली त्या दिवसापासून आपण त्या ठिकाणी बघा त्यांची आकडेवारी काय आहे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो, 1 कोटी रुपयाचा हिरा आणि अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी 1 रुपयाचीच मेणबत्ती कामी येते. ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे, बुद्धांनी दिलेलं आहे. जोपर्यंत सर्व समाजाची 59 जातीच्या लोकांनी जर मेणबत्ती घेतली नाही हाती तर ते अंधारातच राहणार आहे. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बाहेरच्या पोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, ये संविधान, अरे जो ये बाबा साहब का संविधान है, ये संविधान उनकी रक्षा करता है जो संविधान को नफरत करता है. संविधान की नफरत करने वाले को भी बाबा साहब आंबेडकर उनको रक्षा करता है. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, तुम्ही पहिले तर बाबासाहेब आंबेडकर शिका म्हणजे त्यांना वाचलं पाहिजे कठाळे साहेब. आणि त्या ठिकाणी जशी गरिबी अण्णाभाऊ साठेच्या जीवनात होती तीच गरिबी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात होती. बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला वाचावं लागेल. काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी? जीवन में हताश हो जाओ तो एक बार बाबा साहब को याद कर लो, क्योंकि उनके संघर्ष से बड़ी प्रेरणा कहीं ना कहीं मिलती है. काय झालं कराळे साहेब? 6 साल की उम्र में उन्होंने अपने माँ को खो दिया. बाबा साहब ने 6 साल की उम्र में माँ को खो दिया. 22 साल में पिता का साया चल गया. 23 साल में दूसरे माँ की मौत हो गई और 26 साल में बेटे और भाई को खो दिया. 27 साल में बेटी चली गई और 31 साल में दूसरा बेटा भी नहीं रहा. 4 साल 4 संतानें कुर्बान हो गई
और 36 साल की उम्र में पत्नी का निधन हो गया। इतना पीरियड में अगर ये सारी संघर्षमय गाथा उनके जीवन मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.